जळगाव जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 30 ते 40 वर्षीय महिला होती. विवाहित होती, लग्न झालेलं होतं, 2 लेकरं होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र जेव्हा नवरा कामानिमित्त बाहेर जात होता, तेव्हा तेव्हा ती महिला सोशल मीडियाचा म्हणजे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करत होती. मग या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या महिलेची ओळख एका तरुणासोबत होते. सुरुवातीला ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीमध्ये गप्पा मारत असताना, एकमेकांना बोलत असताना कधी त्या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम होतं हे त्या दोघांना सुद्धा समजत नाही. आता ती जी महिला आहे ती विवाहित होती, सगळं काही सुरळीतपणाचा संसार सुरू होता. पण मात्र तो जो तरुण होता त्याचं सुद्धा लग्न झालेलं होतं आणि तो सुद्धा विवाहित होता. पण मात्र तरी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघा जणांना एकामेकांवर प्रेम झालेलं होतं आणि ते प्रेम आता ते एकमेकांबद्दल व्यक्त करत होते. दोघ जण एकमेकाला लपून लपून छपून छपून भेटत सुद्धा होते आणि मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बोलत होते. पण मात्र एक दिवस तो जो प्रियकर आहे तो प्रियकर जेव्हा त्या विवाहित महिलेला तिच्या घरी भेटायला गेला, तेव्हा जळगावमध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या चोपडा तालुक्यामध्ये राहणारी एक 30 ते 40 वर्षीय महिला आहे. अनिता असं त्या महिलेचं नाव आहे. म्हणजे काही वर्तमानपत्रामध्ये त्या महिलेचं वय 30 दिलंय, तर काही वर्तमानपत्रामध्ये त्या महिलेचं वय 40 दिलंय. त्याच्यामुळे त्या महिलेचं वय अजून कन्फर्म झालेलं नाही की नेमकं किती आहे, पण 30 ते 40 असं त्या महिलेचं वय आहे. आता ती विवाहित आहे, लग्न झालेलं आहे, नवरा आहे, 2 लेकरं आहेत, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र 5 वर्षापूर्वी त्या महिलेचं एका देवा नावाच्या तरुणासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम प्रकरण सुरू झालं. यांचं बोलणं, चालणं, भेटणं हे सर्रासपणानं सुरू झालं. मग कुठंतरी 5 वर्ष यांचं अशा पद्धतीनं प्रेम प्रकरण चालल्यामुळं ती जी महिला आहे त्या महिलेला आता त्या तरुणाला बोलू वाटत नव्हतं आणि त्याच्यासोबत जास्त टाइम सुद्धा तिला देऊ वाटत नव्हतं. म्हणून त्या महिलेनं त्या प्रियकराला बोलणं सुद्धा कमी केलं होतं. कारण की ते प्रियकर 26 वर्षाचा होता, त्याचं सुद्धा लग्न झालेलं होतं. पण मात्र त्यानं या महिलेसाठी स्वतःच्या बायकोला सुद्धा सोडलं होतं आणि याच महिलेच्या मागं तो लागला होता. आता या महिलेला तिचा नवरा, तिचे लेकरं सोडता येत नव्हते. त्यांनी जरी त्याची बायको सोडली असली तरी हिला मात्र हिचे लेकरं आणि नवरा सोडता येत नव्हता. म्हणून तो तरुण हिला म्हणत होता की तुम्हाला टाइम देत नाही, तुम्हाला बोलत नाही, तुम्हाला भेटत नाही. म्हणून तो हा तिच्या मागं भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी नादच लावत होता. मग या महिलेनं त्याला भेटायचं बंद केलं, बोलायचं बंद केलं आणि हे सगळं बंद केल्यामुळं तो जो तरुण आहे त्या तरुणाला मोठ्या प्रमाणात राग आला. मग तारीख आली 28 फेब्रुवारी 2026ची. 28 फेब्रुवारीला तो तरुण थेट त्या महिलेला तिच्या घरी भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर तुम्हाला टाइम का देत नाही, तुम्हाला बोलत का नाही, अशा पद्धतीनं तिच्यासोबत बोलू लागला. मग बोलता बोलता दोघांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की त्या तरुणानं त्याच्यासोबत एक गावठी कट्टा आणला होता, म्हणजे पिस्तूल आणलं होतं. ते पिस्तूल त्यानं काढलं आणि थेट त्या महिलेवर गोळीबार केला आणि तिला त्या ठिकाणी ठार केलं. रक्ताच्या थारोळ्यात ती महिला त्या ठिकाणी पडली. आता त्या महिलेचा जीव गेला होता आणि या तरुणानं तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्यामुळं हा तरुण सुद्धा दुखावला होता, कारण की यानं तिच्यावर प्रेम केलं होतं. आता तिला मारल्यानंतर त्यानं सुद्धा स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि त्यानं सुद्धा तिथं आत्महत्या केली आणि दोघ जण सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात त्या घरामध्ये पडले. जेव्हा 28 फेब्रुवारीच्या सकाळचे 10:30च्या सुमारासचा टाइम झाला, त्या महिलेची मुलगी शाळेतून जेव्हा घरी वापस आली, तिनं दारामध्ये 2 मृतदेह पडलेले पाहिले आणि जोरजोरात आरडाओरडा केला. आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि घडलेलं प्रकरण जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये गेलं. जवळच्या पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली, त्या ठिकाणी पंचनामा केला, संपूर्ण तपास केला. तेव्हा तो जो प्रियकर होता त्याचा मृतदेह, त्या महिलेचा मृतदेह दवाखान्यामध्ये पाठवला. त्याची मोटरसायकल सुद्धा त्या ठिकाणी आढळून आलेली आहे आणि अशा पद्धतीनं घडलेलं असावं अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये
आणि राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढत चाललेत, लग्नानंतरचे लफडे वाढत चाललेत. त्यामुळं कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो आणि सांगत असतो, बघा समाजामध्ये कसं घडतंय.